जय हिंद एव्हरीवन। मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन भरतीची माहिती घेऊन आलोय। मित्रांनो, बीएसएफ मध्ये एक नवीन भरती निघाली आहे, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन 2025। बीएसएफ ची जी भरती आहे मित्रांनो, ही कॉन्स्टेबल ट्रेड्समन साठी आहे। त्यामध्ये टोटल आपण जर पोस्ट बघितल्या तर टोटल पोस्ट त्यामध्ये 20 पोस्ट आहे आणि त्यामध्ये टोटल व्हॅकन्सी टोटल जागा जर आपण बघितल्या तर 3588 टोटल जागा आहे आणि ही मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी भरती आहे। दोघेही फॉर्म भरू शकतात, दोघेही अप्लाय करू शकतात। आता काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे स्टेप बाय स्टेप पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती सांगणार आहे। ह्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, तुमचं क्वालिफिकेशन तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, ह्या भरतीसाठी मेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती असली पाहिजे, फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती असली पाहिजे, ॲप्लिकेशन फी किती आहे, फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट किती आहे, त्यानंतर काय आहे सिलेक्शन प्रोसेस। ह्या भरतीमध्ये सगळ्यात अगोदर तुमचा पेपर होणार आहे की तुमचा सगळ्यात अगोदर फिजिकल होणार आहे, ट्रेड टेस्ट होणार आहे का, सर्व काही माहिती तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन भरतीची अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। तर चला मित्रांनो, पूर्णपणे मी तुम्हाला स्क्रीनवरती माहिती समजून सांगतो। स्क्रीनवरती बघा, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025। मित्रांनो, बीएसएफ मध्ये 2025 ची एक नवीन व्हॅकन्सी सुटली आहे, ट्रेड्समनच्या जागा आहे। काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस पूर्णपणे आपण माहिती बघणार आहोत। या भरतीमध्ये मित्रांनो, बीएसएफ मध्ये ज्या पद आहे त्या पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल ट्रेड्समन। त्यामध्ये टोटल 3588 व्हॅकन्सी आहे। त्यामध्ये मित्रांनो, ह्या भरतीसाठी तुमचं एज्युकेशन तुमचं क्वालिफिकेशन 10वी पास असले पाहिजे आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI झालेला असला पाहिजे। आता ह्या भरतीमध्ये काही अशा पोस्ट आहे, काही असे ट्रेड आहे, त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी ITI असला पाहिजे। बाकी जर 10वी पास असेल तरीही तुम्ही ह्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आता शारीरिक पात्रता जर आपण बघितली तर मेल कॅन्डिडेटसाठी 165 सेंटीमीटर हाईट आहे, चेस्ट आहे 75 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर तुमचे असले पाहिजे। त्यानंतर महिलांसाठी फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता जे ह्या भरतीसाठी एज लिमिट लागणार आहे हे 18 ते 27 या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। प्लस SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। नोकरीचं ठिकाण जर आपण बघितलं तर संपूर्ण भारत ऑल इंडिया ही भरती आहे। त्यानंतर मित्रांनो, ॲप्लिकेशन फी जी ॲप्लिकेशन फी असते ही जनरल OBC EWS कास्टसाठी 100 रुपये फी आहे। SC ST कोणतीही प्रकारची फी नाही आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे ही ऑनलाईन आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इझिली फॉर्म भरू शकतात। बाकी मित्रांनो, आता इथं तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळालीच आहे। आता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्ही इथं चेक करू शकता, 25 ऑगस्ट 2025 आहे। ज्या मित्रांना बीएसएफच्या ह्या नवीन भरतीमध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांनी 25 ऑगस्ट 2025च्या अगोदर फॉर्म भरून घ्या। बाकी सगळ्यात अगोदर बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं असतं की ह्या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये सगळ्यात अगोदर पेपर होणार आहे की फिजिकल होणार आहे। तर मित्रांनो, ह्या भरतीमध्ये तुमचा पेपर होणार आहे, पण पेपर कधी होणार आहे ते अजून त्यांनी काही माहिती दिलेली नाही, नंतर कळवण्यात येईल असं त्यांनी वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे। बाकी वेबसाईटवरती अजून डिटेल्स आलेली नाही की एक्झाममध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात, काय पेपरची डिटेल्स सुद्धा इथं अजून आलेली नाही। ओके, बाकी जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ बनवून पूर्णपणे अपलोड माहिती देऊ त्यामध्ये आणि अपलोड करू, पूर्णपणे माहिती त्याच्यामध्ये आपण कव्हर करू। ओके, बाकी मित्रांनो, आता तुम्ही इथं पूर्णपणे माहिती बघितलीच असेल। ऑनलाईन फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे तुम्ही ते चेक करू शकता। जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट आहे मित्रांनो ही 26 जुलै आहे, म्हणजे आज 25 आहे तर उद्यापासून फॉर्म स्टार्ट होत आहे। जर कोणाला फॉर्म भरायचा असेल ते पण घरी बसल्या बसल्या तर इथं मी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये डायरेक्ट व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। जर तुम्ही याच्या अगोदर बीएसएफच्या ट्रेड्समनमध्ये भरतीमध्ये जर अगोदर फॉर्म भरलेला असेल कधी, तर तुम्ही तुमचा ID पासवर्ड सेंड करा, डॉक्युमेंट सेंड करा, तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये किंवा त्याच्या कमी टाईममध्ये तुम्हाला फॉर्म भरून लगेच मिळून जाईल। बाकी ज्या मित्रांना फॉर्म भरायचा इथं नंबर पण दिलेला आहे, तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करू शकता आणि इझिली घरी बसल्या बसल्या ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती बघितली, तुम्हाला समजलं असेल। आता याच्यामध्ये जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। मित्रांनो, ही जी कॉन्स्टेबल ट्रेड्समनची जी बीएसएफची भरती आहे या भरतीमध्ये सगळ्यात अगोदर तुमचा एक्झाम होणार आहे। एक्झाम अजून डेट आलेली नाही किंवा एक्झाम कधी होणार आहे त्यांनी पण अजून काही अपडेट दिलेलं नाही। जेव्हा पण येईल आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळेल। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुमचा एक्झाम होईल, एक्झाम झाल्यानंतर तुमचं फिजिकल राहील, फिजिकल झाल्यानंतर तुमचा ट्रेड टेस्ट होणार आहे। अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन प्रोसेस राहील। त्यामध्ये जर अजून काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्की मी काम करेल। बाकी मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता। आता मित्रांनो, तुम्हाला जर घरी बसल्या बसल्या ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इझिली ऑनलाईन घरी बसल्या बसल्या फॉर्म भरू शकता। जर तुमचा ऑलरेडी तुम्ही याच्या अगोदर कधी फॉर्म भरला असेल तर ID पासवर्ड सेंड करा, डॉक्युमेंट सेंड करा, तुम्हाला अर्ध्या तासामध्ये किंवा 1 तासामध्ये, जर जास्त फॉर्म असतील, जर जास्त त्यामध्ये
फॉर्म असतील तर तुम्हाला 1 तासाच्या आत तुम्हाला फॉर्म भरून लवकरात लवकर मिळून जाईल। मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल, ऑनलाईन फॉर्म भरू शकतील आणि BSFची ती पूर्णपणे माहिती ह्या व्हिडिओमधून घेऊ शकतात। बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।